चलो गणपती बाप्पा मोरया। बाबू हाय कर, हाय कर। असं नाही लाजायचं नाही, नीट करायचं। हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आम्ही चाललोय ऋषीच्या गावी देवरुखला आणि ॲक्च्युली फर्स्ट टाइम मी चाललोय, तर मला तिकडचा अंदाज नाही आहे कसं काय। आणि यावेळेला आम्ही माझी सगळी फॅमिली आहे, श्रीजा आहे, ऋषी आहे आणि सासरीचे कोणीच नाही आहेत। तर बघूया आजचा हा प्रवास आणि ओव्हरऑल आमचा 4 दिवसाचा गावचा एक्सपिरियन्स आणि ते दिवस आम्ही कसे एन्जॉय करतोय ते सगळं आपण शूट करणार आहोत। स्टार्ट करूया आपल्या जर्नीला। बाबू गुड मॉर्निंग बोल। गुड मॉर्निंग। नमस्कार मंडळी, तो सकाळचे 6 वाजलेत आणि आम्ही उतरलोय संगमेश्वरला। बघते हा मागचा व्ह्यू। आता जस्ट आम्ही संगमेश्वर रेल्वे स्टेशनवरून एक एसटी पकडून संगमेश्वर डेपोला म्हणजे बस स्थानकामध्ये आलो आहे। आता तिकडे आल्यानंतर ऑब्व्हियसली सकाळ होती, तर थोडीशी भूक लागलेली रात्रीच्या प्रवासानंतर। एक साधारण आपलं ब्रेकफास्टची वेळ असते ना त्यावेळेला, तर म्हटलं काय करूया, तर बसस्टॉपमध्ये डेपोमध्ये आल्यावर एक जुनं हॉटेल होता। म्हणजे आपल्याकडे पूर्वीचे जे हॉटेल असतात ना, ते आजही आपल्या गावच्या ठिकाणी कुठलाही बस डेपोला जा तर तिकडे असतात ते हॉटेल। आणि तिकडे एक साधारण आपलं तेच पोहे, त्यानंतर मिसळपाव, तर हे सगळं आम्ही एन्जॉय केलं। आणि आता आम्ही निघालो आहे, तर इथून आम्ही आता एस टी पकडून जाणार देवरुख बस डेपोला। तर देवरुखवरून मग कसं जायचं पुढे गेल्यावर आपण बघूया। माझी मर्जी। आता आपण कुठे आलो? देवरुखला। देवरुख श्री दत्त मंदिर, देवरुख आगार। तर आता आम्ही संगमेश्वरवरून देवरुख आणि देवरुख नंतर मग पुढे आम्ही रिक्षाने इथे आलोय। तर फायनली आम्ही घरी आलोय। तर हे आहे माझं सासरचं घर। तर हे आहे औदुंबराचं झाड। तर आमच्या बागेमध्येच आमच्या सासऱ्याने औदुंबराचं झाड लावलं आहे। आणि इथूनच पुढे गेल्यानंतर हे आहे आमचं लक्ष्मी दत्त निवास। तर येस, हे फायनली आम्ही घरी आलो आहे। खूप सुंदर वाटलं गावी आल्यानंतर। ती प्रसन्नता म्हणजे ते वातावरण खूपच वेगळं असतं। म्हणजे गावचं ते वातावरण, ती हिरवळ, ते बघून सगळं आपलं स्ट्रेस आणि सगळंच विसरायला होतं। तर फायनली आम्ही आमच्या घरी आलो आहे। तर हे तुम्हाला दिसतंय, ही पूर्ण जागा आमची आहे। तर तिथे कलमं आहेत, आंब्याची, काजूची, वेगवेगळ्या प्रकारची झाडं माझ्या सासऱ्यांनी लावलेली आहेत। ही आमची बाग आहे घरासमोरची। तर आता आपण घरात एंट्री करतोय। तर चला मग माझ्याबरोबर आणि मी तुम्हाला दाखवते माझं पूर्ण सासरचं घर। चला तर चला मग मेन डोअरपासून आपण सुरुवात करूया। तर मेन डोअरच्या उजव्या बाजूलाच आम्ही ज्या ठिकाणाला आपण पडवी म्हणतो, तर तिथेच आम्ही झोपाळा लावलेला आहे। तर जेव्हा आम्ही कधी जाणार असतो तेव्हा तो झोपाळा आम्ही लावतो आणि आल्यावर म्हणजे आमच्या बाजूलाच तिथे काका राहतात, तर त्यांच्याकडेच सगळं काही असतं, घराची चावी असते आणि तेच बघतात। तर ते आम्ही आल्यानंतर ते सगळं पुन्हा काढून ठेवतात, झोपाळा वगैरे। तर आता मग जाऊया आपण सरळ घरी। तर घराच्या आत गेल्यानंतर डाव्या साईडला एक कबड आहे, तिथे आपण चप्पल्स वगैरे ठेवू शकतो। म्हणजे तसं त्यांनी बनवून घेतलं माझ्या सासऱ्यांनी।
त्यानंतर मग मध्येच देवाचं मंदिर त्यांनी केलेलं आहे. हॉलमध्येच हे मंदिर आहे. तर हे मंदिर 2 भागांना मग डिवाईड करतं, या साईडला सुद्धा आणि त्या साईडला सुद्धा. तर तो सुद्धा हॉलचाच पॅसेज आहे. तर तिथे आम्ही छोटा दिवाण ठेवलेला आहे, म्हणजे एखाद्याला जर आराम करायचा असेल तरी तिथे तो करू शकतो आणि बसू शकतो. तर त्यानंतर हॉलमध्ये असं 2 साईडला सोफा ठेवलेला आहे, म्हणजे आपल्या बसण्यासाठी वगैरे ती जागा होऊन जाते. कोणाला गप्पा मारायच्या असतील काय रिलॅक्स होण्यासाठी. नंतर इथे आमच्या बाळांच्या फोटो फ्रेम्स म्हणजे श्रीषाचे आहे, सौम्याचे आहे. तर अशा प्रकारे हे साधारण टी व्हीच्या बाजूचं कबर्ड शोकेस आपण म्हणतो तर ते आहे. छान मोठ्या खिडक्या आहेत जेणेकरून आपलं व्हेंटिलेशन खूप छान राहतं. त्यानंतर आता आपण इथून आतमध्ये जाऊया आणि बघूया आमचा किचन. तर इथून आतमध्ये गेल्यानंतर हे आहे आमचं भलं मोठं किचन. तर साधारण आपल्याला इथे मुंबईला राहणाऱ्यांना ती सवय असते थंड पाण्याची, म्हणजे गावी गेल्यावर तसं जाणवत नाही, पण त्यासाठी सुद्धा जर गरमीत कोणी गेलं तर थंड पाण्याचा सोक पडतो. त्यासाठी फ्रीज वगैरे घेतलेलं आहे जेणेकरून आपली गैरसोय होऊ नये या उद्देशाने त्यांनी घराची अरेंजमेंट केली आहे. तर या साईडला वॉशरूम आहे. ही माझी मामी आहे, ती आता वॉशरूममध्ये चालले आहे. या साईडला एक त्यांनी खोली केली जेणेकरून तिकडे आपले कबर्ड वगैरे राहतील. त्यासाठी हा एक बेडरूम आहे, तिथे बेड ठेवलेला आहे. तर इथे बाकीच्या गोष्टी अजून व्हायच्यात, बट साधारण असंच राहणार आहे जिथे जास्त गिचमेड किंवा मेसी नसेल. तर साधारण असा व्ह्यू आहे आमच्या बेडरूमचा पहिल्या. तर इथून बाहेर निघालो की हे आहे मागची साईड घराची. तर इथून थोडा स्पेस दिल्यानंतर बाहेर गेल्यावर इथे इंग्लिश आणि इंडियन अशी दोन्ही टॉयलेटची व्यवस्था केलेली आहे, जेणेकरून आता माझ्या सासूबाईंना बसता नाही आहेत कारण वयानुसार गुडघ्यांचा प्रॉब्लेम होतो. तर त्यांच्यासाठी इंग्लिश टॉयलेटचे सुद्धा माझ्या सासऱ्यांनी सोय केली. तर ते असं आहे इथे, आणि इथेच वॉशिंग मशीन वगैरे लावू शकतो. तर अशी पूर्ण सोय जेणेकरून आपली गैरसोय होऊ नये या उद्देशाने त्यांनी सगळं व्यवस्थित बनवून ठेवलं आहे. तर ही आहे घराची मागची साईड, ही वॉशिंग मशीन. आणि आता चला आपण आज जाऊया आणि मी तुम्हाला दाखवते दुसरी रूम. म्हणजे त्यांनी 2 बेडरूम अशा केलेल्या आहेत. तर ही आहे दुसरी रूम. तिथे सुद्धा सोफा कम बेड ठेवलेला आहे आणि थोडाफार काही वस्तू आहेत ज्या आपल्या एक्स्ट्रा लागणार आहेत किंवा अशाच ज्या आपल्या प्रत्येक खोलीमध्ये घरामध्ये असतात ना काही वस्तू तशा आहेत. तर ओव्हरऑल हे आमचं घर आहे. तर तुम्हाला घर कसं वाटलं आहे मला नक्की सांगा. श्रीषा मेषा आणि मामी झोपाळा झुले घेत आहेत, झोके घेत आहेत ना. हॅलो. तर आता आमच्या आंघोळा झाल्यात, चहा झाला, नाश्ता झाला, सगळं काही आवरलं आहे आणि थोडंसं सामान भरायचं आहे. त्यासाठी आता आम्ही बाजारात निघालो, मी आणि ऋषिकेश. तर बघूया बाजार वगैरे कसा आहे आणि काय. पण आता इथे गरमी खूप असल्यामुळे ऊन खूप आहे, ऊन खूपच आहे. थोडं मध्ये जशी सावली पडल्यासारखी वाटते, बट ओव्हरऑल गावचं वातावरण खूप छान असतं, पण बरं वाटतं. तर आपण निघणार आहोत आता मार्केटमध्ये जायला. तर फायनली आम्ही आलोय बाजारातून. मला तिकडे काही दाखवता नाही आलं, पण मी एक नॉर्मल व्हिडिओ शूट केला आणि त्यात मी तुम्हाला सांगेन आम्ही कुठून कुठून काय काय घेतलं. तर ही केळी घेतली आम्ही तिकडे, नॉर्मल नारळ म्हणजे घरचं सगळं सामान, फ्लॉवर, कांदे बटाटे, त्यानंतर याच्यामध्ये तांदूळ वगैरे सगळं आहे. कारण आता आम्ही 2-3 दिवसासाठी आलो आहे आणि इथे काहीच नव्हतं सामान.
त्यामुळे आम्ही सगळं काही घेऊन आलो आणि आता आम्ही बनवणार आहोत खिचडी भात. मामा तिथे आराम करतोय. तर चला मग आता आपण बनवूया जेवण. हॅलो, संध्याकाळची वेळ आहे. आम्ही उठलो. मगाशी थोडा व्यायाम वगैरे केला कारण मुंबईला होत नाही काही गोष्टी. इथे आल्यावर जरा थोडं वातावरण आणि सगळ्याचा असर म्हणू आपण गोष्टी कराव्याशा वाटतात केल्या. हा आमचा देवारा देवघर. आणि आता किचनमध्ये थोडं मॅगी वगैरे आणि संध्याकाळच्या जेवणाचं प्रिपरेशन चालू आहे. हा होते. मम्मी आमची जेवण करते. इथे आम्ही शेफ मागवलेत. फरस बी रात्रीच्या जेवणासाठी दोघं मिळून कापतात. आणि हे सगळं आम्ही दुपारी सामान आणलेलं. आणि इथे श्रीशाला मॅगी खाऊशी वाटली म्हणून मॅगी चालली आहे. तर आता हे आपण पाणी काढून टाकूया. बाजूला मिरची त्याच्यामध्ये मॅगी मसाला टाकते. शीशा कशी आहे मॅगी वरती बघून सांग. बघ ना माझ्याकडे बघ ना. बोल सुंदर आहे बोल. ए आळू थंड होऊ दे. कशी आहे कशी आहे. समझ गया. तर आता 8:45 झालेत आणि आम्ही चाललोय मार्केटमध्ये आईस्क्रीम आणायला आणि काहीतरी खाण्याचं बघायला. तर बघूया. तिथे जेवण झालंय. सगळं जेवण झालंय आणि ॲक्च्युली इथे मार्केट 8:30लाच बंद होतं. तर बघू एक लक बाय चान्स काही मिळालं तर ठीक. तर रात्रीचं व्ह्यू खूप छान दिसतंय. मस्त वाटतं. ऋषिकेश आला बाईक घेऊन. आईस्क्रीम आणि काय स्प्राईट वगैरे घ्यायचं ना. हॅलो, दिवस दुसरा आणि आता आम्ही निघालो गणपतीपुळेला. काल आम्ही कुठेच गेलो नाही. तयारी वगैरे झाली. सगळी गाडीवाली बाहेर आलेत. तर आम्ही गणपतीपुळे पावस वगैरे सगळं करणार आहोत. ओके. ऊन खूप आहे. 11 वाजल्यात. भेटूया आपण दिवसभर आम्ही काय काय करतोय. बाय बाबू. हाय कर. मेरे तू सूरज तू मेरा कोई. वाव मस्त वाटतं.
हॅलो, तर आता आम्ही आलो आरेवारे बीचला, पण आम्ही आतमध्ये जाणार नाही कारण ऑलरेडी लेट झालं गणपतीपुळेला जायला. तर तिकडे जे बीच आहे ना मंदिराला लागून तिकडे जाणार आम्ही. तर आता आम्ही इथे थांबलोय, तिथे ज्यूस वगैरे पियालो आम्ही. हा, खारेवारे नाही आरेवारे. तर आता आम्ही निघतोय मंदिराकडे जायला. ज्ञान आहे ते, ज्ञान. तरी पण कोकण
for sure. हा सगळे मिक्स द्या, पण लिंबूट मारा काका, जरा जास्त टाका लिंबू. आले माझे बाबू. गालीमध्ये? कुठल्या गालीमध्ये? हा बिजली माझी गोंधळी मग बघितलं. तर अशा प्रकारे आजचा दिवस आमचा गणपती बाप्पाच्या दर्शनाने खूप छान गेला. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.